पत्नीनेच दिली पतीच्या खुनाची सुपारी, प्रियकरासह 6 आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 30/1/2024 रोजी फिर्यादी आरती योगेश शेळके वय 26 राहणार कोथरूड तालुका श्रीगोंदा हिचे राहते घरात अनोळखी 4 इसमाने अनधिकाराने प्रवेश करून फिर्यादीचे पती मयत योगेश सुभाष शेळके हे झोपलेले असताना त्यांच्या गळ्यावर, हातावर, उजव्या पायावर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत करून जीवेठार केले आहेत। तसेच फिर्यादीचे गळ्यास कोयता लावून आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलवंडी पोलीस स्टेशन गुन्हा नं 37/2024 भादवी कलम 302 452 506 34 आर्मॅक्ट 4/25 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची घटना गंभीर स्वरूपाची असल्याने श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देऊन पोलीस दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्हा उघडकीस आणून आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते। नमूद आदेशान्वये 2 विशेष पथके तयार करून सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथके रवाना केली। स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूला विचारपूस केली असता घटनाक्रम पाहता फिर्यादीवरच पथकाचा संशय बळावला होता। परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेतला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताचे गिरणी मी येणारे तसेच त्याच्यासोबत दारू पिणारे 4 ते 5 इसमांना पथकाने ताब्यात घेतले होते। फिर्यादी पत्नी आरती हिने पण वरील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्याने सांगून पथकांची दिशाभूल केली होती। तरी पथकाला घटनेचे सत्यतेबाबत तसेच फिर्यादी सांगत असलेल्या आरोपींबाबत खात्री पटत नव्हती म्हणून साधारण 2 दिवस कोथरूड गावातून माहिती गोळा करताना तसेच तांत्रिक विश्लेषणादरम्यान मयताचा भाचा शुभम लगड याच्या मोबाईलवर रोहित साहेबराव लाटे वय 23 राहणार कोथरूड हल्ली मुक्काम पुणे याच्या घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसून आला। त्याप्रमाणे पथकाने पुणे येथे जाऊन रोहित लाटे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली। त्यावेळी त्याने मयताची पत्नी आरती व त्याचे प्रेमाचे संबंध होते त्यावरून मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाचे संशयावरून आरतीस नेहमी दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने दोघांनी मागील 15 दिवसापूर्वी नियोजन करून इसम 9 अनिश सुरेंद्र धडे वय 19 राहणार पुणे याच्या मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे वय 19, विराज सतीश गाडे वय 19, शोएब मोहम्मद बादशाह वय 22 व आयुष शंभू सिंह वय 18 यांना 1.5 लाख रुपये देण्याचे कबूल करून त्यांच्या मदतीने 2 मोटरसायकलवर त्यांच्यासह येऊन खून केल्याचे सांगितले। तसेच रोहित व आरती यांच्यातील संबंधाची कोणाला माहिती मिळू नये म्हणून स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲपचा वापर करून ते संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले होते। वर नमूद आरोपींचा शोध घेता ते मिळून आल्याने त्यांना विविध ठिकाणावरून ताब्यात घेतले। आरोपी नामे आरती योगेश शेळके वय 26, रोहित साहेबराव लाटे वय 23 दोन्ही राहणार कोथरूड तालुका श्रीगोंदा, शोएब मोहम्मद बादशाह वय 22 राहणार सेक्टर डी लाईन ट्रॉम्बे मुंबई, विराज सतीश गाडे वय 19 राहणार सोलापूर बाजार कॅम्प पुणे, आयुष शंभू सिंह वय 18, पृथ्वीराज अनिल साळवे वय 19, अनिश सुरेंद्र धडे वय 19 तिन्ही राहणार घोरपडे पेठ पुणे यांना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे। पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे।